माय डिअर स्टुडंट्स, कसे आहात? वेलकम बॅक टू आवर चॅनल आपण इंजिनियर्स. आज आपण पाहणार आहोत की MST CET चा जो IMP टॉपिक्स आहेत, कुठल्या कुठल्या टॉपिक्स साठी आपण कशी प्रिपरेशन केली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला एक आनंदाची बातमी देऊ इच्छितो की तुमचा छान प्रतिसाद आपल्या चॅनलला भेटत आहे. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. आणि आपली जी युट्यूब फॅमिली आहे ते युट्यूब फॅमिलीवर 50+ सबस्क्रायबर झालेले आहेत, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. प्रेम, तुम्ही आमच्यावरती असंच प्रेम वाढवत राहू द्या. तुमचं प्रेम असलं म्हणजे आम्हाला हे प्रोत्साहन भेटतं युट्यूबला व्हिडिओ नवीन नवीन अपलोड करायला. चॅनलला असाच सपोर्ट करा. विविध प्रकारची माहिती आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, जसं की कॉलेज रिव्ह्यू सिरीज आहे, आपला CETचा टाइम टेबल आहे, कॅपराऊंड विषयीची माहिती आहे आणि इंजिनिअरिंगची पूर्ण डिटेल माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करत आहोत. असंच तुम्हाला आता तुम्ही पहिल्यांदा पाहिलं असेल की MST CETचा जो टाइम टेबलचा व्हिडिओ आहे तो बघूनच तुम्ही या व्हिडिओ पाहिला आला असाल. जर तो पाहिला नसेल तर तुम्ही तो पण व्हिडिओ पाहू शकता, ज्यामध्ये CETचा टाइम टेबल कधीपासून एक्झाम स्टार्ट होती आहे, किती शिफ्ट मध्ये एक्झाम आहे, त्याची डिटेल माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि तुमच्यासाठी दुसरी आनंदाची बातमी म्हणजे आपण लवकरच आपल्या चॅनलवरती विद्यार्थ्यांचे रिव्ह्यूज घेऊन येणार आहोत. कॉलेजचे रिव्ह्यूज, कॉलेजमध्ये त्यांना कुठली ब्रांच, म्हणजे तुम्ही कुठली ब्रांच घेतली पाहिजे, मग तीच ब्रांच का निवडायची, तुम्ही कॉलेज कुठलं निवडलं पाहिजे, का निवडलं पाहिजे, कॉलेजमध्ये प्लेसमेंट का महत्वाची असते, या सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला आपण अशा विद्यार्थ्यांच्या रिव्ह्यूज मधनं तुम्हाला आपण आपल्या चॅनलवरती प्रोव्हाइड करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमचं कॉलेज निवडण्यासाठी उद्याच्याला तुम्ही ज्यावेळेस इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताल त्यावेळेस तुम्हाला पण कळलं पाहिजे की तुम्ही कुठली ब्रांच घेतली पाहिजे, कुठल्या ब्रांच मध्ये पुढे स्कोप आहे, ह्या सगळ्यांची माहिती तुम्हाला पण आपण आपल्या चॅनलवरती प्रोव्हाइड करणार आहोत. हा, परत तुम्हाला जर ही माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत चॅनलला पोहोचवायचं काम हे तुमचंच आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही बघितलं असेल की आपण हा जो व्हिडिओ आहे तो बनवत आहोत की आपला जो सिलेबस आलेला आहे MST CET 2025चा, त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट टॉपिक्स कुठले कुठले आहेत, कुठल्या चॅप्टरला किती वेटेज द्यायचं, जर मग मी कुठल्या वेळेला किती वेळ दिला पाहिजे, त्यानुसार मग मी अभ्यास कसा केला पाहिजे, मार्क्स कसे इम्प्रूव्ह होतील. आणि जर तुमचे मार्क्स इम्प्रूव्ह झाले तर विद्यार्थी मित्रांनो 100% तुमचा पर्सेंटाईल सुद्धा इम्प्रूव्ह होणार आहे. आणि जर तुमचा पर्सेंटाईल इम्प्रूव्ह झाला तर तुम्हाला द बेस्ट कॉलेज भेटणार आहे आणि तुम्हाला ते कॉलेज भेटवण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पुनश्च एकदा वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल आपण इंजिनियर्स. तर आपण आता पाहणार आहोत की MST CET 2025 मध्ये इम्पॉर्टंट टॉपिक्स कुठले कुठले आहेत, कशासाठी तर MST CET साठी कुठले कुठले इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत आणि त्यामध्ये चॅप्टर वाईज वेटेज पण बघणार आहोत आपण तिन्ही विषयाचं, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स. टेन्शन घेऊ नका, आपण एवढं जरी करून गेला तरी हे द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपण बघा, पहिल्यांदा बघू मॅथमॅटिक्स मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. एकदम हा जणू काही MST CET चा आवडता विषय, कारण कुठेही गेलं तरी ट्रिग्नोमेट्रीवर क्वेश्चन फिक्स आहे विद्यार्थी मित्रांनो. ट्रिग्नोमेट्री नंतर झालं लाईन अँड प्लेन, त्याच्यानंतर आपण पाहू शकतो लाईन प्लेन नंतर आहे आपण लाईन प्लेन नंतर आपण पाहणार आहोत इनडेफिनाइट इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन्स, डिफरन्शिएशनचे ऍप्लिकेशन्स आणि त्याचे डेरिव्हेशन्स. हे झालं मॅथ साठी इम्पॉर्टंट टॉपिक्स. तसंच आता आपण केमिस्ट्री साठी बघणार आहोत. केमिस्ट्रीमध्ये सॉलिड स्टेट, सोल्युशन, आयोनिक इक्विलिब्रियम, केमिकल थर्मोडायनामिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, केमिकल कायनेटिक्स, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18. त्याच्यानंतर आहे ट्रान्झिशन्स, त्याच्यामध्ये आपण आणि त्याचे लिनियर ट्रान्झिशन्स ऑफ एलिमेंट्स, हॅलोजन डेरिव्हेटिव्स, अल्कोहोल, फिनॉल अँड इथर, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड. हे एकदम फेवरेट टॉपिक आहेत. कुठून बघा, आहे अल्कोहोल पासून, अल्कोहोल, फिनॉल अँड इथर, त्याच्यानंतर अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. हे टॉपिक 2 व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. याच्यामध्ये क्वेश्चन्स एकमेकांमध्ये डिपेंड्स क्वेश्चन आहेत आणि जबरदस्त क्वेश्चन आहेत. ऑर्गेनिक केमिस्ट्री खतरनाक आहे. त्याच्यानंतर बायोमॉलिक्युल्स हा पण इम्पॉर्टंट आहे. ज्यांचं कुणाचं बायो असेल त्यांना बायो मध्ये पण हा चॅप्टर आहे. हा चॅप्टर एकदम भारी आहे बायोमॉलिक्युल्स पण. जसं की आपण आता बघू फिजिक्स मध्ये
फिजिक्स मध्ये वेव्ह ऑप्टिक्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स, इंडक्शन, एसी सर्किट, स्ट्रक्चर ऑफ ऍटम. स्ट्रक्चर ऑफ ऍटम तुम्हाला केमिस्ट्री मध्ये पण झाला असेल, स्ट्रक्चर ऑफ ऍटम आणि न्यूक्लिआय, तर तुम्हाला त्याचा फायदा दोन्हीकडे होणार आहे बघा. एक चॅप्टर करायचा, दोन विषयामध्ये दोन्हीकडे फायदा होणार तुम्हाला. भारी आहे, खतरनाक स्कीम आहे. नंतर आहे करंट इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इलेक्ट्रिसिटी. हे चॅप्टर्स आहेत, इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत. हे चॅप्टर्स तुम्हाला सगळे पहिले करणं म्हणजे करणंच आहे. याच्यानंतर तुम्ही बाकीचे पण करू शकता, पण हे चॅप्टर मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही हे टॉपिक सोडले तर मग काहीच खरं नाही. तुम्हाला हे टॉपिक करणं म्हणजे करणंच आहे. तुम्ही एवढे जरी केलास तरी तुम्ही चांगल्या प्रकारे स्कोर करून तुम्हाला चांगलं कॉलेज भेटू शकतं विद्यार्थी मित्रांनो. आता आपण बघणार आहोत की चॅप्टर वाईज वेटेज. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघू फिजिक्स. फिजिक्स मध्ये बघा 11वीचे कुठले कुठले चॅप्टर्स असतात. थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्स वरती कमीत कमी 2 क्वेश्चन फिक्स असतात बघा. काय म्हटलं मी, कमीत कमी 2 क्वेश्चन फिक्स असतात. त्याच्यामुळे हे चॅप्टर्स सोडायचे नाहीत, करून जायचं. नंतर आहे आपलं मॅग्नेटिक मटेरियल, त्याच्यावरती 2 क्वेश्चन आहेत. नंतर ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर्स, त्याच्यावरती 2 क्वेश्चन्स आहेत. सेमीकंडक्टर डिव्हाइसेस, त्याच्यावरती 2 क्वेश्चन्स आहेत. हे झालं 11th. आता आपण 12th बघू. 12th मध्ये मग वर सांगितल्याप्रमाणे मी वेव्ह ऑप्टिक्स 3 क्वेश्चन्स. कसलं खतरनाक वेटेज आहे, 3 क्वेश्चन्स तुम्हाला एका चॅप्टरवर, म्हणजे जवळपास बघा कसलं एकदम खतरनाक तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करतोय मी. तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर पुढचं आहे आपलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, त्याच्यावरती 3 क्वेश्चन्स आहेत. नंतर आहे आपला एसी सर्किट, त्याच्यावरती 3 क्वेश्चन्स आहेत. स्ट्रक्चर ऑफ ऍटम अँड न्यूक्लियर, त्याच्यावरती 3 क्वेश्चन्स आहेत. स्ट्रक्चर ऑफ ऍटम वरती 3 क्वेश्चन तुम्हाला फक्त फिजिक्स मध्ये आहेत. केमिस्ट्री मधलं तर आपण खाली बघूयातच. तर त्याच्यानंतर आहे आपलं करंट इलेक्ट्रिसिटी 2 ते 3 क्वेश्चन. नंतर आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इलेक्ट्रिसिटी 2 ते 3 क्वेश्चन. 12वीचे हे टॉपिक्स आणि 11वीचे टॉपिक्स एवढं तुम्ही परफेक्टली करून जायचे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला फिजिक्स मध्ये चांगला स्कोर आणण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. आता आपण असंच जाणून घेऊयात केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये शक्यतो कसं पीसीबी वाल्यांसाठी बायो जसं फेमस असतं, तसं पीसीएम वाल्यांसाठी केमिस्ट्री थोडं फेमस असतं, कारण थोडा सोपा सब्जेक्ट हा केमिस्ट्री असतो. तर केमिस्ट्रीमध्ये बघा 11th टॉपिक्स कुठले कुठले आहेत. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री एक क्वेश्चन. स्ट्रक्चर ऑफ ऍटम एक क्वेश्चन. केमिकल बॉन्डिंग एक क्वेश्चन. रेडॉक्स रिएक्शन एक क्वेश्चन. ग्रुप ऑफ एलिमेंट्स ऑफ ग्रुप, त्याच्यावरती 1 किंवा 2 क्वेश्चन्स. नंतर स्टेट्स ऑफ मॅटर एक क्वेश्चन. हायड्रोजन एक क्वेश्चन. नंतर आपण हायड्रोजन नंतर पाहणार आहोत ऍब्सॉर्प्शन्स अँड कोलाइड्स वरती एक क्वेश्चन आहे. बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री एक क्वेश्चन. हे झाले आपले 11th टॉपिक्स. तुम्ही 11th एवढे टॉपिक्स केले पाहिजेत. आणि आता आपण 12वीचे टॉपिक्स बघणार आहोत. 12वीचे टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहेत बघा, कारण 3-3 मार्काचे क्वेश्चन हे 12वीच्याच म्हणजे 3-3 क्वेश्चन हे 12वीच्या याच्यावर विचारले आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे सॉलिड स्टेट, सोल्युशन, आयोनिक इक्विलिब्रियम, हे सगळे याच्यावरती 3-3 क्वेश्चन आहेत. नंतर आहे केमिकल थर्मोडायनामिक्स 3 क्वेश्चन. इलेक्ट्रोकेमिस्ट्री 3 क्वेश्चन्स. केमिकल कायनेटिक्स 3 क्वेश्चन्स. अल्कोहोल, फिनॉल अँड इथर 3 क्वेश्चन्स. तुम्हाला मागे पण म्हटलं होतं खतरनाक चॅप्टर आहे. त्याच्यानंतर आहे ट्रान्झिशन्स अँड लिनियर ट्रान्झिशन्स एलिमेंट 3 क्वेश्चन. हॅलोजन डेरिवेशन 3 क्वेश्चन. अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड 3 क्वेश्चन. बायोमॉलिक्युल्स 3 क्वेश्चन. इथपर्यंत बघा सगळ्या याच्यावरती 3-3 मार्क क्वेश्चन्स आहेत. एकदम असे हे व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आहे इंट्रोडक्शन टू पॉलिनॉमियल पॉलिमर्स. केमिस्ट्रीमध्ये पॉलिमर्स आहे, त्याच्यावरती आपण 2 क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड 2 क्वेश्चन्स. अमाइन्स 2 क्वेश्चन. एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17, 18 1 क्वेश्चन्स. आता आपण बघणार आहोत मॅथमॅटिक्स. तर मॅथ मध्ये पाहायचं झालं तर बघा वेक्टर्स. वेक्टर्स वरती 5 ते 7 क्वेश्चन्स आहेत बघा. वेक्टर्स कसल्याही हेल्थ विद्यार्थी मित्रांनो, वेक्टर्स सोडायचं नाही. 7 क्वेश्चन आहेत, 5 ते 7 क्वेश्चन वेक्टर्स. तुमचे 10 ते 14 मार्क्स इथंच झाले विद्यार्थी मित्रांनो वेक्टर्सचे. नंतर आहे ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्री मध्ये तुम्हाला 4 ते 6 क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला मिळतील. नंतर आहे लाईन अँड प्लेन. लाईन अँड प्लेनचे 3 ते 4 क्वेश्चन्स. हे सगळ्या 11th टॉपिक्स आहेत.
पुन्हा आहे डेफिनाइट इंटिग्रेशन 4 ते 5 क्वेश्चन, डिफरन्शियल इक्वेशन 3 ते 4 क्वेश्चन्स, डिफरन्शिएशन 3 ते 4 क्वेश्चन्स, ऍप्लिकेशन ऑफ डेरिवेशन 4 ते 6 क्वेश्चन. आता बघा आपण इथनं हे 3 चॅप्टर पूर्णपणे डिफरन्शिएशनचे आहेत, म्हणजे तुम्हाला एक चॅप्टर वर दुसरा चॅप्टर, दुसऱ्या चॅप्टर वर तिसरा चॅप्टर बेस आहे, म्हणजे तुम्ही एक केला तर त्याचा फायदा तुम्हाला त्या तिन्ही चॅप्टर मध्ये होणार आहे. म्हणजे तुम्ही असे चॅप्टर्स पण करू शकता की एक केलं तुम्हाला 2-3 चॅप्टर त्याचा फायदा होतोय. कळतंय का तुम्हाला बाळांनो? नंतर खाली बघा आपण 12वीचे चॅप्टर बघणार आहोत. 12वीचे आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, तो आहे 2 क्वेश्चन त्याच्यावरती विचारले जाऊ शकतात. नंतर आहे पियर ऑफ स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईन वरती बाळांनो 1 किंवा 2 क्वेश्चन आहे. मॅट्रिक्स 1 किंवा 2 क्वेश्चन्स. आणि मॅथमॅटिकल लॉजिक एकदम सोपा युनिट आहे मित्रांनो, एकदम सोपा चॅप्टर आहे, त्याच्यावरती 2 क्वेश्चन्स विचारले जातात, 1 किंवा 2 क्वेश्चन हमखास विचारले जातात. नंतर आहे लिनियर प्रोग्रामिंग, हा पण खूप सोपा क्वेश्चन आहे, 1 क्वेश्चन फिक्स असतो बाळांनो याच्यावरती. नंतर आहे ऍप्लिकेशन्स ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन, तर याच्यावरती 1 किंवा 2 क्वेश्चन्स आहेत. नंतर आहे डेफिनाइट इंटिग्रेशन, याच्यावरती 1 किंवा 2 क्वेश्चन्स असतात. नंतर आहे बायनॉमियल थिअरम, याच्यावरती पण बाळांनो 1 किंवा